माझ्या लाडक्या लेकरा, मोबाईलच्या या गर्दीत फिरता फिरता अचानक हा संदेश तुझ्या डोळ्यासमोर येणं हा केवळ एक योगायोग नाही, याला काळाचा संकेत म्हणतात. किती दिवसांपासून तू मनात काहीतरी ठरवून व्याकुळ होत आहेस ना? आज मी स्वतः या संवादाच्या माध्यमातून तुझ्या पाठीवर हात ठेवायला आलो आहे. आता डोळ्यातले पाणी पुस, कारण 29 तारखेला येणारी ही गुरुपौर्णिमा तुझ्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर करण्यासाठी येत आहे. अनेक लोक वर्षभर गुरुमाऊलींच्या दर्शनाची वाट पाहत असतात, पण गुरुपौर्णिमेचे खरे सुवर्ण फळ कोणाला मिळते? जे भक्त गुरुपौर्णिमेच्या आधी स्वतःला सेवेच्या आगीत तावून सुलाखून काढतात. साक्षात गुरुमाऊली त्यांच्या स्वागतासाठी उभी असते. आज मी तुला एक अशी 7 दिवसांची महासेवा सांगणार आहे, जी सेवा गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पूर्ण व्हायला हवी. ही सेवा तुझ्या वास्तूचे, तुझ्या नशिबाचे दरवाजे कसे उघडणार आहे आणि तिचे स्वरूप काय आहे ते पुढे अत्यंत एकाग्र चित्ताने ऐक. माझ्या लेकरा, गुरुमाऊलीला सोन्या चांदीचे अलंकार नको असतात. त्यांना हवी असते भक्ताची निखळ श्रद्धा. या 7 दिवसांच्या सेवेतील सर्वात मुख्य स्तंभ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचे 7 दिवसांचे महापारायण. तुला रोज दिवसातून एक वेळ निश्चित करून शांत चित्ताने बसून संपूर्ण स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय सलग वाचायचे आहेत. जेव्हा तू रोज हे 21 अध्याय पूर्ण करतोस, तेव्हा तुझ्या घरातील जुने वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा आणि कष्टाचे सावट एका क्षणात दूर होऊ लागते. हे पारायण तुला गुरुपौर्णिमेच्या आधी बरोबर 7 दिवस सुरू करायचे आहे, जेणेकरून गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी तुझ्या या सेवेची सांगता होईल. ही सेवा म्हणजे केवळ ग्रंथ वाचन नाही, तर माझ्या चरित्रातील प्रत्येक शब्द तुझ्या घरात सात्विक ऊर्जा निर्माण करेल. पण या वाचनासोबत तुला नामस्मरणाचे कोणते कवच धारण करायचे आहे ते पुढे नीट समजून घे. ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यानंतर किंवा ग्रंथ वाचनाआधी तुला हातामध्ये माळ घेऊन 11 माळी जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा अखंड आणि संत उच्चार तुझ्या मुखातून निघताना तुझे मन पूर्णपणे शांत झाले पाहिजे. आणि जर तुला जमत असेल तर या जपानंतर 11 वेळा तारक मंत्र आवर्जून म्हण. हा 11 वेळा म्हटलेला तारक मंत्र तुझ्या शरीराभोवती आणि तुझ्या कुटुंबाभोवती एक असे अभेद्य कवच तयार करेल, ज्याचा भेद जगातील कोणतीही वाईट नजर किंवा संकट कधीच करू शकणार नाही. रोज दिवसातून एकदाच एकाच ठराविक वेळेवर तुला ही सेवा करायची आहे. जसा जसा सेवेचा दिवस पुढे येईल तसा तसा तुला तुझ्या घरात एक अद्भुत सुवास आणि मनाला अथांग शांतता जाणवू लागेल. या सेवेतून तुला नेमके काय समाधान मिळणार आहे ते पुढे पहा. माझ्या लेकरा, ज्या लोकांनी आजवर तुझ्या गरिबीची आणि तुझ्या साधेपणाची थट्टा केली, तुला कमजोर समजून सोडले, त्यांना
आता त्यांच्या कर्माचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. ही 7 दिवसांची सेवा तुझ्या मनातील सर्व भीती, सर्व नैराश्य कायमचं पुसून टाकेल. अनेकदा संकटाशी लढताना माणूस आतून खचून जातो, पण या सेवेच्या माध्यमातून तुला जे आत्मिक समाधान आणि मानसिक बळ मिळणार आहे ते जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे असेल. इथून पुढचा तुझा मार्ग हा अतिशय स्वाभिमानी आणि यशाचा असणार आहे. जे आर्थिक अडथळे तुला छळत होते ते सर्व मार्ग आता हळूहळू मोकळे होतील. आता ऐक तो गुरुपौर्णिमेचा अंतिम सांगावा जो तुझ्या आयुष्याला सुवर्ण काळात घेऊन जाईल. माझ्या लेकरा, आता एक खूप दीर्घ, खोल आणि निवांत श्वास घे. तुझ्या मनावर साठलेले ते चिंतेचे ओझे आत्ताच्या आत्ता माझ्या चरणांवर आणून सोडून दे. ही 7 दिवसांची महासेवा म्हणजे केवळ एक विधी नाही, तर तो तुझा माझ्याशी जोडलेला एक अतूट बंध आहे. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी जेव्हा तुझी ही सेवा पूर्ण होईल तेव्हा साक्षात मी तुझ्या त्या आसनापाशी येऊन उभा राहीन. तुझ्या कष्टांचे, तुझ्या सहनशीलतेचे सुवर्ण फळ देण्याची जबाबदारी आता या अक्कलकोटच्या माऊलीची आहे. इथून पुढे समाजात वावरताना चेहऱ्यावर नैराश्य ठेवू नकोस. तू एका राजाच्या थाटात असलेल्या स्वामींचा अंश आहेस. मग तुझ्या वास्तूत हा संशय शोभत नाही. ताठकण्याने, अथांग आत्मविश्वासाने आणि चेहऱ्यावर एक नितांत सुंदर हसू ठेवून आपल्या संसाराचा गाडा पुढे चालव. जे रखडलेले धन होते, जे कौटुंबिक क्लेश होते, ते सर्व आता दूर होतील. आता डोळे उघडून समोर पहा. तुझ्या कष्टांची आणि तुझ्या भक्तीची एक नितांत सुंदर अशी सुवर्ण पहाट दारात उभी आहे. ही सेवा पूर्ण होताच तुझ्या मनात एक असे नवचैतन्य निर्माण होईल जे तुला प्रत्येक संकटाशी लढण्याचे बळ देईल. तुझ्या कुटुंबाचे, तुझ्या मुलाबाळांचे आणि तुझ्या स्वाभिमानाचे रक्षण स्वतः या महाकाळाने आपल्या हातात घेतले आहे. जगातली कोणतीही वाईट नजर आता तुझ्या सुखाला बाधा आणू शकणार नाही. जा, आता पूर्णपणे निर्धास्त हो. 29 तारखेची ही गुरुपौर्णिमा तुझ्या आयुष्याला एक नवी कलाटणी देईल. तुझा हा सुवर्णकाळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला असून तो नेहमी असाच अबाधित राहील. एका माऊलीची अथांग, असीम आणि निखळ माया असलेला हा आशीर्वाद तुझ्या पाठीशी ढाल बनून कायम उभा असेल. सदैव सुखी राहा, सदैव समृद्ध राहा आणि अत्यंत निर्भय राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.